गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमच्या सिंदीगेट परिसरात घरांवर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे। यामध्ये 3 घरांचे नुकसान झाले असून सदैवाने कोणालाही दुःखपात झाली नाही। रेल्वेने घातलेल्या लोखंडी कंपाऊंडरमुळे हे झाड संपूर्णपणे उन्मळ होऊन पडले नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। तर पडझड झालेल्या घरांची संपूर्णपणे दुरुस्ती करून देण्याची ग्वाही कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिल्याने या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे। ना ती लगेच बनवायला सुरुवात केली। कोण आहे का रे आपल्याकडे बनवणारा? बाबू आहे ना, तो आहे ना। मग काय वाटणार नाही, लगेच सुरुवात कर। सामान बिमान मागव लगेच। हा पैसे लगेच सुरुवात कर। गणेशकडे पाठवून देतो मी। आदमी लेकर आहे की तिथं टाकतं ना आपण मैदानात पोरांकडे ना आपत्कालीनचे आलेच ना, ते टाकतील तिकडे। चला चला काम सकाळपासून चालू आहे। सगळे नाही ना भाई, नुकसान आज आपण इथे बघत आहोत नेहरू नगर आतिशखान परिसर आहे आणि रेल्वेच्या बाजूचं जे जुनं झाड होतं ते ह्या घरांवरती कोसळलेलं आहे। आणि आता ही गरीब लोक आहेत, त्यांच्याकडे ते घरबीर बांधण्याचं काय विषय नाही, पण आपण आपल्या खर्चाने त्यांना ते जेवढं नुकसान झालेलं आहे ती घरं पूर्णपणे व्यवस्थित करून देतो आहे। आणि 2-3 दिवस लागतील त्या गोष्टीसाठी। तोपर्यंत ह्या लोकांचं राहण्याचं जेवणाचं सर्व जबाबदारी आपले नगरसेवक गणेश जाधव आहेत, इथले कार्यकर्ते त्यांनी घेतलेले आहे। आणि फायर ब्रिगेडचं काम चालू आहे, ते आटोपल्या घरांच्या कामाला सुरुवात केली जाईल आणि त्यांना आपण नवीन चांगली घरं बनवून देऊ आपण।